शाळेमध्ये आमच्या दर महिन्याला एक मीटिंग होत असते। सगळं बऱ्यापैकी पालक त्यामध्ये सहभाग घेत असतात आणि ह्या सहभागातून शाळेची गुणवत्ता कशी आहे त्याचा सुद्धा आम्ही जवळून मुलांना प्रश्न विचारणे, मुलांशी संपर्क साधणे, मुलांकडून काही जाणून घेणे, शिक्षकांशी भेट घेणे, शिक्षकांना काय गरजेचं आहे, काय मुलांना काही त्रुटी आहेत का, त्यांना काही अडचणी आहेत का, यासुद्धा आम्ही त्या मीटिंगमध्ये त्याचा संपूर्ण खुलासा करतो आणि मुलांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो। फक्त जायचं, समिती आहे म्हणून जायचं, शाळेत बसायचं, शाळेतच म्हणजे आमची कार्यशाळा वगैरे शाळेत जेव्हा हे प्रथमचे सर आले ना तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं नेमकं काम काय, तुम्ही काय केलं पाहिजे। समितीचे नुसतं सदस्य होऊन चालणार नाही, काहीतरी नाही का ॲक्टिव्ह झालं पाहिजे ना, तुम्ही काय करणार, जबाबदाऱ्या तर कळल्या पाहिजे आपल्याला की नेमकं काय केलं पाहिजे आपण। जर मी मुख्यमंत्री झाले ना तर आपण दररोज वेळेच्या वेळ ना दररोज वेळेवर सगळ्यांना म्हणजे नियम सगळ्यांवर लागू होणार। एकच टायमिंग राहील शाळेत यायचा, त्यानंतर आल्यावर स्वच्छता करायची, नंतर परिपाठ होणार, मग ते सगळीजण कामं करणार। आमच्या गावात बोंगा हा उपक्रम सुरू केला आहे। हा अभ्यासाचा बोंगा संध्याकाळी 6 वाजता वाजतो। त्यावेळेस आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर आणि मी प्रत्येक वाडीमध्ये बघतो की मुलं अभ्यासाला बसलेत का नाही। आम्ही शाळेत जायचो, पालक सभा व्हायच्या तेव्हा आम्ही मुलांची गुणवत्ता बघायचो, तर तेव्हा जी मुलांची गुणवत्ता होती आणि या संस्थेकडनं जो माता गट तयार केले, वेगवेगळे अभ्यास घेण्याचे प्रकार आम्हाला सांगितले, त्यातून मुलांच्या गुणवत्तेमध्ये बराच फरक पडला। प्रथम संस्थेने मध्यंतरी मूल म्हणजे काय, नंतर मुलांचे अधिकार, मुलाला कसं सुरक्षेचा अधिकार, संरक्षणाचे हक्क याच्या गोष्टी सांगितल्या। त्याच्यातून मला स्वतःच्या माझ्या कुटुंबासाठी सुद्धा, माझ्या मुलांसाठी सुद्धा त्या गोष्टीचा फायदा झाला की मी माझ्या मुलांशी कसं वागलं पाहिजे, शाळेतल्या मुलांशी म्हणजे अगोदर तर आपण वागतोच पण आणखी त्याच्यातलं जास्त नॉलेज मिळाल्यामुळं आमच्या वागण्यामध्ये आणखीच फरक पडला। SMC जे आहे त्यांचं प्रशिक्षण झाल्यामुळं तशीच ती ॲक्टिव्ह आहे आणि आम्ही ज्या काही समस्या मांडतो त्या लगेचच त्या पूर्ण करण्यासाठी ते म्हणजे व्यवस्था करतात आणि ज्या काही आमच्या अडचणी आहेत त्या लगेचच सोडवण्यासाठी तत्पर असतात। लोकसहभाग म्हणा किंवा शाळा रंगरंगोटी प्रत्येक गोष्टीसाठीच ते आम्हाला मदत करत असतात। त्यांच्यामध्ये चांगलं परिवर्तन झालेलं आहे आणि पालकांचा सहभाग जास्त वाढल्यामुळं शाळेची प्रगती होण्यास अधिक मदत होते।